अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। दहेगाव येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्साहात साजरी। राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे भीमशक्ती नवयुवक मंडळ दहेगाव यांच्या वतीने ज्ञानसूर्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर गावातील काही वक्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी दशरथ खैरे, किशोर दातरकर, अमृत पाझारे, मधुकरराव परचाके, दिलीप निखाडे, प्रदीप गायकवाड, अशोक खैरे, रामस्वरूप पाझारे, योगेश निखाडे, मुकेश निखाडे, पंकज पाझारे, पिंटू काटकर, सहदेव खैरे, मनोज पाजारे, संतोष खुडसांगे, दिलीप परचाके, संतोष जुमनाके, हर्षल पाझारे, योगेश निखाडे, दीपक पाझारे, अमर गायकवाड, अशोक खोब्रागडे, राजू खैरे, गणेश जुमनाके, रवी पाझारे, साहिल निखाडे व सर्व बौद्ध उपासक उपासिका हजर होत्या। त्यानंतर सायंकाळी 7 वाजता गावातून प्रमुख मार्गाने ढोल ताशाच्या गजरात दीक्षाभूमीचे दृश्य बनवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवून रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये थंड पाणी पाजण्याचे काम शिव कृषी केंद्राचे मालक वैभवराव व्यापारी यांनी केले। यावेळी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेवराव बोरखडे साहेब, बीट जमादार निलेश वाढई, हेड कॉन्स्टेबल विना गेडाम प्रवीण चौधरी, होमगार्ड अविनाश गणफाडे, होमगार्ड यांनी रॅलीला उपस्थित राहून मार्गदर्शन केले। वडकी प्रतिनिधी विठ्ठल झाडे। No one is above the law and this is what the power of Indian Constitution। जिस देश में भगवान को भी न्याय दिलाने वाला हो संविधान, सोचो कितना महान होगा उसे लिखने वाला इंसान। इसीलिए मैं कहता हूँ कि भारत की शान है, भारत की जान है, भीमजी तुम्हारा संविधान है। त्या काळी आणखी एक दुःखद बाब म्हणजे मुलींना शिक्षणाचा अधिकारच नव्हता। त्यांच्या मागे फक्त चूल आणि मूल या दोन्हीच गोष्टी दिल्या होत्या की बाई तू आपली फक्त चूल बघ आणि मूल बघ, बस त्याच्या पलीकडे तुला काही करायची गरज नाही। शिक्षणाचा अधिकार फक्त पुरुष जातीला होता। त्या परिस्थितीतून आज मुली कोणी डॉक्टर झाल्या, वकील झाल्या, टीचर झाल्या। एवढंच नव्हे तर या देशाची एक पंतप्रधान एक महिला झाली। कुणामुळे? सावित्रीबाई फुलेमुळे, जिने महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला। आणि आज हळूच आपल्याला सांगितलं जाते विद्येची देवता कोण? सरस्वती। काल जर त्या सावित्रीबाई फुलेंनी शेण, गोटे, दगड, माती सहन केली नसती तर आज मुलगी वर्गात बसून शिक्षण घेत नसती, मोठ्या मोठ्या पदावरती गेली नसती। म्हणूनच माझ्या मते अरे विद्येची देवता ही सावित्रीबाई फुले आहे, जिने मुलींची पहिली शाळा उघडून त्यांना शिक्षणाचा अधिकार दिला। त्याचप्रमाणे बाबासाहेबांचाही स्त्री पुरुष समानतेसाठी खूप मोठा वाटा आहे। त्यांनी घटनेमध्ये तशी तरतुदी केली आहे, त्यासाठी त्यांनी संघर्षही केला आहे। जीवनभर बाबासाहेबांनी संघर्ष केला, पण बदलेचा भाव तुम्हाला घटनेच्या एकाही ओळीमध्ये दिसणार नाही। हीच बाबासाहेबांची खासियत होती। म्हणूनच त्यांना आपण एवढे मानतो, कारण त्यांनी आपल्याला गुलामगिरीमधून काढले आणि इथे नटून थटून बसण्याचा अधिकार दिला। म्हणूनच इंसानों को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने हैं, कि इंसानों को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने हैं, लेकिन गुलामों को इंसान बना के केवल एक ही बादशाह बने हैं और वो है डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। काल ज्यांना जाती